नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण पाहूया महाराष्ट्रातील पहिले कोणकोणते आहेत ते पाहूया. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आज आपण प्रश्न घेतलेले आहेत. त्यामध्ये पोलीस भरती, पोलीस पाटील, तसेच जिल्हा न्यायालय, तसेच येणाऱ्या उच्च न्यायालयासाठी भरतीसाठी आज आपण अतिमहत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो. आणि ह्याच्यावर एक ना एक प्रश्न आपल्याला हमखास असतो मित्रांनो. आणि मी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मागील जे की पोलीस पाटील, शिपाई अशा भरपूर प्रश्नपत्रे तुम्हाला क्वेश्चन काढलेले आहेत आणि ते तुम्ही आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, पहिले आकाशवाणी केंद्र कुठे आहे झाले मित्रांनो सुरुवात. तर मित्रांनो, पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबईला इथे सुरू झालं तर ती 1927 साली झालं मित्रांनो. प्रश्न दुसरा, पहिले कृषी विद्यापीठ कुठे. तर मित्रांनो, पहिले कृषी विद्यापीठ हे राहुरीला आहे मित्रांनो. आणि जिल्हा अहमदनगर जिल्हा हा सर्वात क्षेत्रफळाने मोठा आहे मित्रांनो, ते पण ध्यानात राहू द्या. प्रश्न पुढचा, पहिली नगरपालिका कोणती मित्रांनो. तर पहिली नगरपालिका जी आहे ती रहिमतपूर, जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये रहिमतपूर ही पहिली महानगरपालिका सुरू झाली मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबईचे पहिले महापौर कोण. तर मित्रांनो, जे की मुंबईच्या जे की पहिले फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले महापौर आहेत मित्रांनो. असे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पहा. प्रश्न पुढचा, पहिले तंटामुक्त गाव कोणते. तर मित्रांनो, पहिले तंटामुक्त गाव हे कापडगाव आहे मित्रांनो, जे बी जिल्हा सातारा जिल्ह्यातच येते मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत कोणती. तर मित्रांनो, पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत ही घाटा, जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो. घाटा हे एक प्रसिद्ध गाव आहे आणि तिथं ग्रामपंचायत पहिली महिलांची झाली मित्रांनो. पुढचा प्रश्न, पहिले मुख्यमंत्री कोण मित्रांनो. तर पहिले उपमुख्यमंत्री हे नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, पहिले राज्यपाल कोण. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला, ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशी कोणती ग्रामपंचायत आहे की ज्यांनी ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली. तर देवगाव, जिल्हा अकोला ही पहिली ग्रामपंचायत आहे ती की ग्रामसभेने बरखास्त केली ती मित्रांनो. आता पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, ते की अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. इंग्रजी माध्यमाने नर्सरी वर्ग सुरू करणारी पहिली जिल्हा परिषद कोणती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिली इंग्रजी माध्यम नर्सरी सुरू करणारी पहिली जिल्हा परिषद आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, ई लर्निंग प्रकल्प राबविणारा जिल्हा कोणता. तर मित्रांनो, ई लर्निंग प्रकल्प राबवणारा पहिला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा, पहिला महाराष्ट्र भूषण कुणाला मिळाला मित्रांनो. तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना 1996 साली यथाती या कादंबरीला भेटला होता मित्रांनो. पुढचा प्रश्न, पहिली अणुभट्टी कोणती मित्रांनो. तर पहिली अणुभट्टी ही अप्सरा, जिल्हा ठाण्यामध्ये पहिली अणुभट्टी निर्माण झाली मित्रांनो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिक शाळा कुठे. तर महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिक शाळा ही साताऱ्याला आहे मित्रांनो. पहिली महानगरपालिका, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. पहिली महानगरपालिका काही बृहन्मुंबई, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. बृहन्मुंबई आहे 1873 साली ही
महानगरपालिका निर्माण झाली आणि सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणलं तर बृहन्मुंबई मित्रांनो, हे पण ध्यानात राहून द्या. महाराष्ट्रातील पहिले ग्राम व्याख्यानय, तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले ग्राम व्याख्यानय हे महाड जिल्हा रायगड ऑक्टोबर 2009 मध्ये याची पहिलं ग्राम व्याख्यानालय हे चालू झालं मित्रांनो. पुढचा प्रश्न, पहिली महिला डॉक्टर कोण? तर पहिली महिला डॉक्टर ही आनंदबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर मित्रांनो मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब खेर हे पहिले मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते मित्रांनो. कारण की मुंबई प्रांतामध्ये लोकमान्य टिळक यांचं वर्चस्व होतं मित्रांनो आणि त्यामुळे मुंबई प्रांतनाशे भाग पडले होते मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मित्रांनो मुंबई हे विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ हे राहुरी या ठिकाणी आहे मित्रांनो. आताच प्रश्न आपण पाहिलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र? तर मित्रांनो आकाशवाणी केंद्राची पहिली निर्मिती मुंबई येथे झाली मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल मित्रांनो ताजमहल आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले दळणवळण केंद्र आर्वी हे पुणे जिल्ह्यात येते मित्रांनो. आर्वी हे दळणवळण उपग्रहाचं केंद्र आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला, महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प? तर मित्रांनो लोहपोलाद महाराष्ट्रातील प्रकल्प या चंद्रपूरला आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कुठे आहे मित्रांनो? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी ही कोल्हापूरला आहे आणि इचलकरंजी जवळ आहे मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि इचलकरंजी इथं एक छोटंसं गाव आहे, त्यामध्ये सूतगिरणी इथं पहिली उद्योग चालायचा मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? प्रवरानगर मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा प्रवरानगरमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. तो सुरुवातीला सगळ्यात महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूरला आहे मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोलीला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर मित्रांनो पहिले मातीचे धरण मित्रांनो हे गंगापूरला आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे कर्नाळा या ठिकाणी आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ही सातारा या ठिकाणी आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुठे केली मित्रांनो? महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा ही पुणे येथे काढली भिडे यांच्या वाडात. म्हणजे 1873 साली महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा काढली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अत्यंत प्रयत्नाने आणि सावित्रीबाई फुले यांच्या अत्यंत प्रयत्नामुळे ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा चालू केली मित्रांनो. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, इम्पॉर्टंट करून घ्या. जे स्टार केलेले आहेत ते तुम्ही ध्यानात राहू द्या मित्रांनो. तर महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे मित्रांनो. दर्पण इम्पॉर्टंट पॉईंट. महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले मासिक हे दिग्दर्शक आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? तर मित्रांनो महाराष्ट्रातील दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, वाफेच्या इंजिनावर चालणारी पहिले रेल्वे कोणची?
मुंबई ते ठाणे मित्रांनो जगन्नाथ शंकर शेट यांच्या अत्यंत प्रयत्नातून वाफेच्या इंजिनावर चालणारी पहिली रेल्वे ही उभारण्यात आली मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? मित्रांनो यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते मित्रांनो. हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की येणाऱ्या उच्च न्यायालय तसेच पोलीस भरती तसेच पोलीस पाटीलला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, याला स्टार करून घ्या मित्रांनो, कारण की हा प्रश्न गेल्या 2024ला पण विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षक ही सावित्रीबाई फुले आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिली डॉक्टर महिला कोण? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली डॉक्टर महिला ही आनंदबाई जोशी ह्या महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टर होत्या मित्रांनो. प्रश्न पुढचा, पहिली महिला इंजन चालक? तर मित्रांनो पहिली रेल्वे इंजन चालक सुरेखा भोसले होय मित्रांनो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण? तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश आहेत मित्रांनो. प्रश्न पुढचा, भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर मित्रांनो भारतरत्न मिळणारे पहिले भारतीय महर्षी धोंडो केशवकरी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता मित्रांनो महाराष्ट्रातून. भारतातील पहिल्या महिला फौजदार कोण? तर मित्रांनो कुसुमदेव बापट ह्या पहिल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फौजदार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण असे बरेचसे क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातील पहिले कोण अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ आपला शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच तुम्हाला दररोज व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा.